मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून मुंबईला काम करतो. गेली 40 वर्ष काम करतो आहे. आणि या निमित्ताने नेचर केअरच्या निमित्ताने तुमच्याशी माझी भेटगाठ होतीये याचा मला खूप आनंद होतो आहे. मी मनोविकार तज्ज्ञ आहे म्हणजे मानसोपचार करतो. म्हणजे ज्या लोकांना मानसिक त्रास असतो, मेंटल डिसऑर्डर्स असतात किंवा ज्यांना तीव्र स्वरूपाचे उदासीनतेचे, निराशेचे झटके आलेले असतात किंवा खूप चिंता वाटत असते, भीती वाटत असते, मनामध्ये एक गोष्ट सतत सतत घोळत असते किंवा मनामध्ये नकारात्मक विचार सतत घोळत असतात आणि त्याने आपल्याला त्रास होतो किंवा आपलं आणि आपल्या बरोबरच्या मंडळींचं पटतं असं नाही. अशा ज्या ज्या काही गोष्टी होत असतात शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये, कामगारांच्या कुटुंबामध्ये, सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबामध्ये, मुंबईचे बाहेरचे लोक पण येतात आणि तेही माझ्याशी संवाद साधत असतात आणि त्या निमित्ताने मी सगळ्या लोकांच्या जवळ जात असतो आणि त्यांची दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मी काही संत महात्मा नाही, पण मला असं वाटतं की लोकांच्या दुःखाला आपण समजून जरी घेतलं तरी आपलं दुःख समजणारी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आपल्याला धीर देऊ शकते या विचाराने आपल्याला खूप दिलासा मिळत असतो. कारण काही लोकांना मी प्रत्यक्ष पाहूही शकत नाही. आता म्हणजे परदेशातल्या लोकांशी पण माझा संवाद असतो. त्यांना तर प्रत्यक्ष पाहता येत नाही. आता कसं स्काईप आहे, फेसबुक आहे, त्यांनी शक्य आहे. पण तरीसुद्धा वन ऑन वन जो डोळ्याला डोळे भिडवून जर संवाद होऊ शकतो तसं होऊ शकत नाही. पण त्यांनी काही फरक पडत नाही. मला तुमच्यापर्यंत जे माझे विचार पोहोचवायचे ते या फेसबुकच्या माध्यमातर्फे मला पोहोचवता येत आहेत. त्याच्यासाठी माझे मित्र जयदेव बर्वे यांनी मला विचारणा केली की तुम्ही बोलाल का? तेव्हा मी म्हटलं की नक्कीच बोलीन. कारण माझं थोडंसं नातं डायरेक्ट आहे, सरळ आहे. कारण माझे वडील देखील शेतकरीच होते आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अतिशय अतिशय अभिमान आहे. मला त्या गोष्टीची खूप जाणीव आहे की जे मी अन्न खातो आहे ते कुठून येतं, कसं येतं आणि ते जसे आपण म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, त्याच्याऐवजी वदनी कवळ घेता नाव घ्या कृषीवलाचे असं म्हणणं अधिक योग्य आहे असं मला वाटतं. कारण शेतकरी म्हणून तुम्ही जे शेतात काम करत असतात, जे कष्ट करत असतात, जे 24 तास काम करायचं असतं, कधीही कुठूनही उठून आपण जाऊ शकतो. हे जे काम आहे ते जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. जगातला सगळ्यात जुना व्यवसाय कोणता असेल तर तो शेती हा आहे. त्यामुळे या शेतीच्या व्यवसायात आपण सगळे व्यग्र आहात, त्याच्यात तुम्ही काम करत आहात, या गोष्टीचा आनंद आहे. या गोष्टीमुळे मी इथे मुंबईत बसून सुखाने जेवू शकतो, खाऊ शकतो, याच्याबद्दल मी आपला अतिशय कृतज्ञ आहे. सगळ्या शेतकऱ्यांचा, त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा, त्यांच्या अवजारांचा मला अतिशय मी तुमचा ऋणी आहे असं मला वाटतं आणि या निमित्ताने मला तुमच्याशी बोलायला मिळतंय याचा खूप आनंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आपण बघितले तर खूपच मोठे आहेत. आपण हे काही पाठवलेले आहेत. त्याच्या मला अंदाज आला की किती तीव्र स्वरूपाचे हे प्रश्न आहेत आणि ते किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सतावतायत. म्हणजे अगदी आपल्या मुलाचं मुलीचं लग्न होत नाही, तो पंप नीट चालत नाही, इलेक्ट्रिसिटी नीट नाही, ते यंदा पाऊस पडेल की नाही कळत नाही, अवकाळी पाऊस पडतो, गारपीट होते. निसर्ग हा आपला मित्र की शत्रू असं आपल्यापुढे म्हणण्याची पाळी आलेली आहे. पण तरी सुद्धा तो निसर्ग देव आपण मानतो, तो आपल्या जवळचाच असतो. त्याला त्याचंच आपण वंदन केलं पाहिजे, त्याला त्याच्याशी जवळीक गाठली पाहिजे आणि त्याच्यातच सगळं पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की आपला जो महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे त्या त्या शेतकऱ्याचं एक मोठं वैशिष्ट्य, जे मला वाटतं जगात कुठल्याही शेतकऱ्याचं वैशिष्ट्य असू शकणार नाही असा माझा दावा आहे. ते वैशिष्ट्य कोणतं? तर आपल्या शेतकरी बंधूंना फार मोठा संत साहित्याचा वारसा मिळालेला आहे. महाराष्ट्रातली जी संत परंपरा आहे ती ज्ञानेश्वर माऊली आळंदीपासून सुरू होते, ती पैठणच्या एकनाथांपर्यंत जाते, ती कान्होबात्रीची आहे, ती सावता माळ्याची आहे आणि ती संत जनाबाईची आहेत. असं अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले की ज्यांनी शेतकऱ्यांशी खूप जवळीक साधली, त्यांना एक मोकळेपणाने जगण्याचा, भक्ती मार्गाने जाण्याचा एक मार्ग दाखवला आणि ते आयुष्यात त्यांनी या शेतकऱ्यांशी सतत संवाद साधला. मला सावता माळ्याचा एक अभंग आठवतो, तो पटकन तुम्हाला सांगतो. काय म्हणतात सावता माळी? अमुच्या माळी याची जात, आमुची माळी याची जात, शेत लावू बागायत,
आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलवाडा. शेती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली. वा किती सुंदर म्हणतात की प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखिला डोळा. किती सुंदर त्यांनी म्हटलंय, साधे शब्द. पुढे तर ते असं म्हणतात, कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी साधी बाजारात मिळते, टोपलीत असते, तुमच्या शेतात असते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. क्या बात आहे. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. मोठनाडा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. इतकी सुंदर परंपरा आहे आपल्या शेतकरी बंधूंची, महाराष्ट्राची. आणि तुम्ही जर सावता माळ्याची जर मी अभंग वाचला असेल, तर माझ्यासारखा जो माणूस जो शब्दाने लोकांच्यापर्यंत पोहोचत असतो, त्याच्याकडे तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे ते पण खूप खूप चांगलं आहे. आणि याच्याच मदतीने मी तुमच्याशी संवाद साधतोय. आणि हे तुम्ही पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शेतकरी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कुठेही काम करत असो, कोणत्याही प्रकारचं काम असो की नसो, आपण कुठेही असलो तरी आपण सतत संवाद साधत असतो. आणि हे संवाद साधत असताना आपल्याकडे काय असतं? आपल्याकडे असतात फक्त शब्द. आणि या शब्दांच्या उपयोगाने आपण लोकांशी किती जवळीक साधू शकत असतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हृदयाशी हृदयाचा जो संवाद व्हायला पाहिजे तो हृदयाशी व्हायला पाहिजे. आपल्या मनाशी संवाद, हृदयाशी संवाद, तुमचा आणि माझा हृदयाशी संवाद व्हायला पाहिजे. हे आपण लक्षात ठेवायचंय. आणि त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी मला असं सांगून ठेवलंय, म्हणजे जे जे शब्दांचा वापर करतात त्यांना, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. माझ्याकडे दुसरं काही धन नाही. शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दामध्ये किती ताकद आहे बघा. शब्दचे आमच्या जीवाचे जीवन. अवघा शब्द, जो शब्द वैखरीमधनं व्यक्त होतो, तो शब्द जे भगवंताचं नाव आपल्या तोंडी येतं, वैखरी स्पष्ट उच्चार आपण करत असतो, ती परामध्यमा याच्यामधनं आलेला आहे. ते आपल्या आत्म्यातनं आलेला तो हुंकार आहे, आलेला तो ओंकार आहे. शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. आम्हाला का वाटण्यासारखं काय आहे? मी फक्त शब्दच वाटू शकतो. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. मला जे काही करायचंय ते शब्दाच्या माध्यमातूनच मी करणार आहे. जे तुकाराम महाराजांनी सांगितलेले जो एक त्यांच्या अभंगाचा वरदहस्त महाराष्ट्राला मिळालेला आहे, आपल्या अवघ्या बहुजन समाजाला मिळालेला आहे, त्यांचा आधार घेऊन मी हे थोडं धाडस करतो आहे की तुमच्याशी संवाद करावा. तुमचे प्रश्न मला काही मांडलेले मिळाले आणि माझ्या लक्षात आलं की एकूणच पाहता आपल्याकडे शेतकऱ्याची मानसिक स्थिती ही त्रासदायकच झालेली आहे. अनेक प्रश्न त्याला पडलेले आहेत. मग ते अगदी बियाणं कोणतं आहे, ते माझ्या मुलाचं लग्न होणार की नाही, आणि माझा मुलगा सारखा म्हणतो मला नवा मोबाईल पाहिजे, मला मोटरसायकल पाहिजे, मुलीच्या लग्नामध्ये मला काय द्यावं लागेल, काय घ्यावं लागेल, या गोष्टीच्या चिंतेने तो हैराण झालेला असतो. आणि आपल्याकडे असते तुटपुंजी शेती, आपल्याकडे असतात तुटपुंजी रिसोर्सेस. पण आपल्याकडे तुटपुंज काय नाही. तर आपल्याकडे तुटपुंज काय नाही, तर आपली बुद्धी आहे, आपलं मन आहे, जे वाळवंटात सुद्धा काही निर्माण करू शकतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे, हे आपल्याला अरब देशाने शिकवून दिलेले आहे. त्यामुळे माणसाची सगळ्यात मोठी शक्ती कशात असेल, तर आपल्याकडे पहा, आपल्याकडे बैला इतकी ताकद नाही, गायीसारखं आपण दूध देऊ शकत नाही. आपल्याकडे मुंगीनी चावले तर मुंगी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली ठरते, बळकट ठरते, कारण ती एकदा चावली तरी आपल्याला त्रास होतो. डासामध्ये शक्ती असते. हरणाचे पाय खूप फास्ट धावू शकतात. मोठ्या मोठ्या प्राण्यांचे दात पॉवरफुल असतात, नख पॉवरफुल असतात. घोड्याची लाथ पॉवरफुल असते. पण माणसाकडे काय आहे? माणसाकडे काहीच नाही यातलं. माणसाकडे यातली कोणतीही शारीरिक शक्ती नाही.
पण माणसाकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे, माझ्याकडे काय आहे, ज्याच्या जोरावर आज मी तुमच्याशी संवाद करू शकतो, ती म्हणजे आपली बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्तेला जागृत ठेवून जर आपण काही प्रश्न सोडवले, तर आपले प्रश्न नक्की सुटू शकतात. कारण असं आहे, प्रश्न सगळे जुने असतात आणि जुन्याच मार्गाने आपण त्यांना उत्तर शोधत राहतो. आणि जेव्हा जुने प्रश्न जुन्या मार्गाने सुटत नाहीत, तेव्हा प्रश्नाकडे बघून आपण कपाळ मोक्ष करून घ्यायचा नाही, तर ते जुने प्रश्न नव्या मार्गाने शोधायचा प्रयत्न करायचा. म्हणून मला नेचर केअर खूप महत्वाचं वाटलं. प्रश्न जुनाच आहे हो, त्यातला एकही प्रश्न नवा नाही, पण तो सोडवण्याची नवी पद्धत आपण शोधली पाहिजे. आणि शोधत असताना आपल्या मनाचा आपण योग्य प्रकारे विचार केला पाहिजे. नाहीतर आपल्या बहिणाबाई म्हणतात की मन वढाय वढाय, तिच्या शेतीतलीच उपमा देतात. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला परी येतात पिकावर. काय छान म्हटलंय त्यांनी. मनाचं इतकं सुंदर वर्णन केलंय की मन ओढाय ओढावं, मन फार ओढाळ आहे, तिथे तिथेच परत जात राहतं. किती हाकला हाकला, किती समजावा, फिरू येतं पिकावर. तर अशा मनाला आवर घालणं, अशा मनाशी संवाद करणं आणि अशा मनाची मैत्री करणं हे सगळ्यात चांगलं आहे. मित्रहो, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोणता असं जर तुम्ही विचाराल, तर तुमच्या शेजारच्या पाजारच्याची, तुमच्या जिवलग मित्राची, शाळेतल्या सवंगड्याची, कोणाची तरी तुम्हाला आठवण होईल. पण खरा मित्र आपला कोण असतो? खरा मित्र असतो आपलं मन. आपलंच मन आपला मित्र असतो. उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी. आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपुला. असं गीताईमध्ये विनोबानी म्हटलंय, गीतेच्या श्लोकामध्ये. आपलाच आपल्याला उद्धार करायची वेळ आलेली आहे. दुसरा कोणीतरी येऊन माझा उद्धार करेल असं नाही, तर माझा उद्धार व्हायचा आहे, माझी भरभराट होणार आहे. कधी होणार आहे? आत्माची आपुला बंधू, मीच माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि मी या सगळ्यात जवळचा माझा शत्रू पण तोच. तर हे मी सुरुवात या गोष्टींनी केली, कारण आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याची आपल्याला रीत कळली पाहिजे. आणि आपले प्रश्न कोणते आहेत आणि ते आपल्याला का सतावत आहेत, त्यातनं आपण काय करायचं असतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी यवतमाळमधल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी, जे आत्महत्याग्रस्त आहेत, आत्महत्या करायचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, अशा शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद माझा झालेला आहे. जो एंड्रीन पिऊन वाचला आणि पुन्हा बरा झाला आणि तो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून आज काम करतो आहे, तो माझा चांगला मित्र आहे. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्याशी खूप संवाद केला मी, आणि माझ्या लक्षात आलं की शेतकरी बंधूंना काय त्रास आहे, तर 3-4 प्रकारचे त्रास आहेत. काही काही गोष्टी सांगितलेल्या आवडणार नाहीत तुम्हाला, मी सांगणार आहे. एक म्हणजे मानसिक चिंता, जी सगळ्यांनाच आहे. चिता तर मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला पोखरून टाकते, जळून टाकते. ही चिंता आपल्या मनात असते. आणि चिंता आपल्या मनातली कशाची असते मित्र हो? आपल्या मनातली ही चिंता, पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे, फ्युचरमध्ये काय घडणार आहे, नंतर काय घडणार आहे, या गोष्टीची मला चिंता असते. माझं मन सारखं धाव घेत असतं, ते धावतं, पुढे जातं. तिकडची चिंता, काय घडेल काय होणार नाही या गोष्टीची भयानक चिंता वाटते. आणि चिंता मी भविष्य काळात नाही जगत मित्र हो, ती मी आत्ताच्या काळात जगतो. या क्षणी मला त्या चिंतेचा अनुभव येत असतो. पण काळ बदलू शकत असतो, भविष्य काळ आपण घडवू शकत असतो, आणि ज्या गोष्टीची आपण भीती बाळगत असतो तसा काळ कदाचित येणारही नाही. उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. या गोष्टीवर जर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात येतं. कारण मन हे खरोखरच वढाळ वढाळ आहे, ते खरोखरच भटकं आहे, रानोमाळ फिरणार आहे. आता तुमच्यापैकी जर माझे काही बोलणं ऐकत असतील, माझ्याकडे पाहत असतील, माझ्याशी संवाद, मी एकतर्फी जो संवाद करतोय, तो संवाद तोडून मित्र हो, कोणत्याही क्षणी तुम्ही इथून जाऊ शकाल. कदाचित तुम्ही इथे असाल, बसाल, ऐकाल, कानावर शब्द पडतील, पण तुमचं मन कधीतरी तुमच्या मळ्यात गेलं असेल, घरी गेलं असेल.
मुलाशी बोलत असेल किंवा उद्या काय होणार या गोष्टीची चिंता करत असेल, उद्या तुम्ही काहीतरी ऑर्डर केलं असेल, त्याचे मी पैसे कसे देऊ या गोष्टीत कदाचित व्यग्र झालं असेल. ते कुठेही पळतं. मन आवरू कसे रे? असं म्हणतात. हे आवरायचं मन कसं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि चिंता ही त्या ज्या भटकणाऱ्या मनाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. सगळ्यात मोठं लक्षण काय असेल तर मला चिंता वाटते, तेव्हा मी चिंता वाटत असताना मन भरकटत असतं. जे पूर्वी घडलं तसंच परत घडेल का? पूर्वी घडलं तसंच परत घडेल का? तेव्हा शेतकरी म्हणतो औंदा पाऊस पडेल का? म्हणजे गेल्या वर्षी पडला नव्हता आणि यावर्षी तरी पडेल का आणि पुढच्या वर्षी काय होणार? म्हणजे तो त्या क्षणी त्या ठिकाणी नसतो. तो भूतकाळात गडप झालेला असतो किंवा भविष्यकाळी त्यानं ओढून घेतलेलं असतं. आणि त्याचा रेसिड्यू, त्याची सगळ्यात शिल्लक काय राहत असेल ते आपल्या मनातली चिंता, आणि ती आपल्याला खाऊन टाकते. चिंतेचा आपण का दूर ठेवली पाहिजे? कारण आपण जेव्हा चिंता करत असतो मित्र हो, त्या आपल्या नकळत आपली सगळी मानसिक शक्ती त्या चिंतेत खर्च होत असते. ज्या माणसापुढे कसली तरी चिंता असते, कसल्याही रोगाची असेल, आणखी काही कौटुंबिक असेल, तो माणूस दिवसभर चिंता करतो, एका जागी बसून राहतो आणि संध्याकाळी म्हणतो मी थकलो. अरे का थकलास तू? कारण चिंता करून थकलो. कारण चिंता माझ्या डोक्यात चालवावी लागते आणि माझा मेंदू माझ्या शरीरातली एनर्जी खेचून घेतो, शक्ती खेचून घेतो आणि मी थकून जातो. आणि मग मला नवीन काही सुचत नाही. मग माझी चिडचिड होते, मला राग येतो, मला दुसऱ्या माणसाचं सहन होत नाही, आवाज सहन होत नाही, मला काहीही नको वाटतं. याचं कारण आपल्या मनातली जी शक्ती असते, जी ऊर्जा असते, जी इलेक्ट्रिसिटी असते आपली, जी मोठ्या दाबाकडनं लहान दाबाकडे नेहमी धावत असते आणि जी बंद झाली की आपल्याला भीती वाटत असते. इलेक्ट्रिसिटी नाही म्हणून. अरे इलेक्ट्रिसिटी आपल्या मनाची जाते. जो शटडाऊन होतो तो आपल्या मनाचा शटडाऊन होतो. इलेक्ट्रिसिटी तर पुन्हा कोणीतरी चालू करून देतं. माझ्या मनाची शक्ती जी गेलेली आहे, मनाची जी वायर तुटलेली आहे, ती कोण जोडून देणार? ती आपणच जोडायची असते. त्यामुळे ही जी शक्ती आहे, जी विद्युत शक्ती आपला पंप चालवते, तीच शक्ती आपल्या मनात, आपल्या मेंदूत असते आणि ती आपल्या हृदयाचा पंप चालवत असते. त्यामुळे आपल्याला जपणूक कशाची करायची आहे? तर आपल्याला जपणूक करायची आहे ती आपल्या शक्तीची. आणि ही शक्ती खूप मोठी असते. मग ती शक्ती कुठूनही मिळू शकते. ईश्वराची भक्ती करून शक्ती मिळू शकते. पण माझ्यासारखी माणसं असतात ती ईश्वर भक्ती करतात, त्याप्रमाणे मेडिटेशन पण करतात, ध्यानधारणा पण करतात आणि त्यांनी पण आपली शक्ती वाचवत असतात. कारण शक्ती वाढवायची नसते, शक्ती वाचवायची असते. कुठून आणायची? विकत आणायची. कर्ज मिळत नाही ऊर्जेचं. कर्ज मिळत नाही आपल्या मानसिक शक्तीचं. ती आपल्याला जपावी लागते, जपून ठेवावी लागते आणि तिचा योग्य ठिकाणी वापर करावा लागतो. ही मानसिक चिंता खूप आहे. आपल्या शेतकऱ्यांना भविष्याची ती रिअलिस्टिक आहे, म्हणजे ती खरी आहे. पण त्याच्यात व्यग्र होणं, त्याच्यात आपली सगळी शक्ती फुकट घालवणं, मित्रहोय, हे मात्र 100% आपल्या हाती असतं. परिस्थिती बाहेर असते आणि मन आत असतं. आणि आपणच आपल्या मनावरती ताबा ठेवू शकत असतो. पण हे शिकायचं असतं. जसं मी उद्या तुमच्याकडे आलो आणि मला सांगितलं नांगर धर, मला नाही धरता येणार. पण म्हणून सांगा, बाबा मला शिकवाल का? आणि मी मन लावून प्रयत्न करीन आणि काही दिवसांनी मी म्हणेन की हां, आता मला नांगर चालवता येतो, मला ट्रॅक्टर चालवता येतो, मला कापणी करता येते, पेरणी करता येते, सगळं मला करायला यायला लागलं. पण काही वेळ जावा लागेल. पण मला ट्रेनिंग घ्यावं लागलं त्याचं. मला ते शिकावं लागलं, आपोआप नाही आलं. कोणतीच गोष्ट जगामध्ये आपोआप नसते. फक्त श्वास ही एकच गोष्ट आहे की तुम्हाला कळो न कळो आपण घेतच असतो, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. हे आपण विसरून चालणार नाही. आपल्याला साधं जेवता येत नसतं, बटणं शर्टाच्या गुंड्या लावता येत नसतात, विजार घालता येत नसते, धोतर नेसता येत नसतं, काहीही येत नसतं माणसाच्या बाळाला. ते सगळं शिकावं लागतं. तसं आपल्या मनाला आवर कसा घालायचा ते शिकावं लागतं. त्याची थोडीशी आपण झलक बघणार. दुसरा प्रश्न,
शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे, तो म्हणजे मनात येणारं तीव्र स्वरूपाचं उदासीन्य, निराशा. निराशा भावना इतकी जबरदस्त असते, की ती तुमच्या होत्याचं नव्हतं करून टाकते. आपल्याला कोणती गोष्ट सरळ दिसूच शकत नाही. आपण मराठीमध्ये म्हणतो, काळी झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं. ज्याला मानसिक उदासीनता आलेली आहे, त्याला काही चांगलं घडताना दिसतच नाही मुळे. त्याला प्रत्येक गोष्टीतच वाकडा अर्थ दिसत असतो. प्रत्येक गोष्टीतच काहीतरी नकारात्मक दिसत असतं. अरे सगळं सकारात्मक घडत असलं तरी सुद्धा त्याचा तो नकारात्मक अर्थ काढू शकत असतो. कारण मनाचं नैराश्य. मित्रो, आपल्याला माहितीये कोरोना, कोविड-19 आपल्या पुढे जगात थैमान घालतोय. तो करोना एक प्रकारचा व्हायरस, एक सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे आपल्या डोळ्याला तर दिसत नाहीच, मायक्रोस्कोप मध्ये घातले तरी सुद्धा दिसणार नाही, कारण तो अत्यंत सूक्ष्म तुकडा असतो. हा जसा व्हायरस आपल्याला अटॅक करतो ना, तसं मी म्हणतोय, जगातल्या 2/3 लोकांना जर आज या व्हायरसने घरात कोंबून ठेवलेलं आहे, तर 100% लोकांच्या डोक्यात भीतीचा आणि निराशेचा व्हायरस शिरलेला आहे. आणि ज्याप्रमाणे कोरोना हा संसर्गजन्य आहे, त्याचप्रमाणे मानसिक उदासीनता, चैतन्यहीन वाटणं, निराश वाटणं हे तितकंच संसर्गजन्य आहे. नकारात्मक विचार करणाऱ्या एखाद्या मित्राशी तुम्ही चावडीवर बसून गप्पा मारता आणि घरी येताना तुमची पावलं मंद होतात. तुम्हाला घरी येऊन चिडचिड वाटते. पुरुष माणूस सहसा पटकन रडत नाही, डोळ्यातनं आसवं काढत नाही म्हणजे तो दुःखी होत नाही असं नाहीये. तो दुःखी होतो. उगाच आपल्याला म्हणतात की मर्द को दर्द नाही होता. अरे सगळ्यांना दुःख होत असतं. तर ते जे आहे ना, ते आपण संसर्गजन्य आहे दुसऱ्याचं बघून. आणि ही गोष्ट मला जनपदामध्ये, खेडेगावामध्ये, छोट्याशा वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. अरे माझ्या शेजारच्याचा मी चेहरा पाहिलेला नाही गेले 3 महिने, पण तुमच्या शेजारच्याचा चेहरा तुम्हाला आवडो का न आवडो तुम्ही सतत पाहत असता. जाता येता इकडे तिकडे मळ्यामध्ये कुठेही पाहू शकत असता, कारण तुमची वस्ती लहान असते आणि सारखी नजरेला नजर पडत असते. त्यामुळे हे जे संसर्गजन्य मानसिक त्रास आहेत, ते मला खेडोपाडी शहरापेक्षा थोडेसे जास्त दिसतात. माझ्या तणावाची कारणं वेगळी आहेत, पण हा संसर्गजन्य रोग आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण आपण कोणाशी बोलतो आहोत आणि ती व्यक्ती आपल्याला कोणते नकारात्मक संदेश देते आहे, ह्याचं सतत भान ठेवायला पाहिजे. त्या माणसावर आपण कळवायचं नाही, रागावायचं नाही, त्याच्यावर चिडायचं नाही. त्याला सांगायचं, बाबा रे, तुझे विचार तुझ्याकडे, मी मात्र होकारात्मक आनंदाने जगणार आहे, मी ते शिकतो आहे. त्यामुळे या व्हायरस पासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि तुम्हाला माहितीये की एकदा पिकात एखादा कीड शिरली, हे सगळं पीक फस्त करून टाकू शकत. तसंच आहे हे. उदासीनता, नैराश्य ही अशीच मनाला लागलेली कीड आहे. मनात शिरलेला तो व्हायरस आहे. तो आपल्या नकळत जातो. कीड येऊन तुम्हाला सांगत नाही, मी आले आता शिरतीये. तसंच मनामध्ये आलेले हे नकारात्मक विचार, निराशा करणारे विचार आपल्याला कळवत नाहीत, सांगत नाहीत, SMS येत नाही त्यांचा की अरे मी आलोय म्हणून. नो नो, नाही, कधीच येत नाही. ते येतात, शिरतात, आपल्याला दुःखी करतात, हताश करतात, निराश करतात, घरी बसवतात. कारण नसताना चिडचिड व्हायला लागते, झोप जास्त लागते किंवा झोप लागत नाही, भूक लागते किंवा अजिबात लागत नाही, कोणावर विश्वास ठेवासा वाटत नाही, पुढे काही चांगलं होईल याच्यावरही विश्वास ठेवासा वाटत नाही. असं जेव्हा वाटत असतं तेव्हा जरा खबरदारी घ्या की हे केवळ परिस्थितीमुळे वाटतंय असं नाही, तर या परिस्थितीला मी दिलेला प्रतिसाद आहे. आणि या प्रतिसादामुळे काय होतं, तर माझं मन ब्लॉक, माझ्या मनामध्ये मोठे अडसर निर्माण होतात आणि मी पुढे जाऊ शकत नाही. मला नवीन मार्ग सुचत नाहीत. माझ्याकडे काम करण्याची तेवढी ऊर्जाही शिल्लक राहत नाही, तेवढी शक्ती माझ्याकडे शिल्लक राहत नाही. असं घडतं आणि ही सगळी ब्राझील या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांच्या नैराश्याचं फार मोठं पीक आलं. अर्जेंटिनामध्ये आलं, साऊथ अमेरिकेतल्या अनेक देशामध्ये पीक आलं. हताश झाले शेतकरी. जे मोठी स्वप्न पाहत होते
ती धुळीला मिळण्याची वेळ वेळ आली. कारण त्यांच्याकडे रिसोर्सेस होते, पण वापरणारा मनाचा जी शक्ती असते ती नाहीशी झालेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याची बिलकुल लाज बाळगू नका. त्याचा विचार करा, आपल्या मित्राशी संवाद करा. आपल्या मित्राचा चेहरा जर तसा दिसला तर त्याच्या पाठीवर हात ठेवा आणि म्हणा, मित्रा मोकळेपणाने बोल माझ्याशी. मोकळेपणाने बोलून सुद्धा यातले काही जी वाफ असते भीतीची, चिडचिडपणाची किंवा उदासीनतेची, ती निघून जाऊ शकत असते. आपण चांगलं नातं स्थापन करू शकत असतो, मैत्री करू शकत असतो आणि आपल्याला वाटतं की येस, मी काही करू शकतो. हे वाटणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणखी काही मानसिक त्रास आहेत, हे आरोग्य राखण्याकरता ह्या 2-3 रोगाची आपल्याला ओळख करून घेणं गरजेचं आहे. मग आपण ते चांगलं राखण्याकरता काय करायचं हे पटपट बघणार आहोत. तिसरा प्रश्न जो कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण तो समस्या आहे, ती म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीमधनं सुटका करून घेण्यासाठी काहीतरी पितो. त्यामुळे अल्कोहोल, जिथे जिथे नैराश्य आहे, जिथे जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तिथे तिथे मला दारूचे दुष्परिणाम झालेली माणसं जास्तीत जास्त दिसतात. मग तो शेतकरी कितीही मोठा असो, जमीनदार असो, की अगदी आपला 1-2 एकर जमीन बाळगून राहणार असो, त्याला हे पटकन व्यसन लागू शकतं. कारण ते सहज उपलब्ध असतं. आपले मित्र पितात म्हणून आपण पितो. मनाला श्रमपरिहार व्हावा म्हणून पित असतो. जरा बरं वाटावं म्हणून पित असतो. पीने वाले को पीने का बहाना चाहिए. तसं ते नाहीये. त्यांनी आपण फक्त आपले प्रश्न अधिक कठीण करत असतो. आधी एक प्रश्न असतो, आपल्या रिसोर्सेस, आपले संसाधनं कमी पडत असतात, पाऊस पडत नसतो, बियाण्यांचे प्रॉब्लेम असतात, खताचे प्रॉब्लेम असतात, कर्जाचे प्रॉब्लेम असतात. ते आपण वाढवायचे का? सोडवले नाही तरी वाढवू तरी नका ना, असं सांगण्याची वेळ येते. त्यामुळे हे परिस्थितीजन्य आहे काही प्रमाणात. त्यामुळे ते घडत असतं आणि हे व्यसन खूप लागतं. आपल्या शेतकरी बंधूंना हे व्यसन फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यामुळे होतं काय, की ज्या प्रकारचं न्यूट्रिशन, ज्या प्रकारचं पोषक अन्न आपण घ्यायला पाहिजे, ते स्वस्त असून सुद्धा आपण घेऊ शकत नाही. कारण त्याच्यापेक्षा थोडीशी महाग असलेली दारू आपण पित असतो. न्यूट्रिशन म्हणजे पोषक जे मूल्य देणारं जे अन्न असतं ना, ते सहसा फार महाग नसतं. जे जंक फूड असतं ना, ताबडतोब मिळतं. ज्याला जे चटपटीत असतं, कुरकुरीत असतं, पटकन खावंसं वाटतं, ते महाग असतं. केळी स्वस्त आहेत. केळी ही अनेक गोष्टींपेक्षा स्वस्त आहेत. त्यातनं खूप आपल्याला पोषक मूल्य मिळू शकत असतात, पण आपण विसरून जातो. घरातली कडधान्य आहे, खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहज चांगलं न्यूट्रिशन देऊ शकतात, चांगलं पोषण मूल्य देऊ शकत असतात. त्याच्याकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं, मुद्दाम नाही. घरातली माऊली असते, आपली गृहिणी असते, घरधनी असते, ती म्हणते कारभारी हे खा, पण कारभाऱ्याचं लक्ष नसतं, त्याचे डोळे लागलेले असतात तिकडे. मी माझ्या अशा प्रकारे वागणाऱ्या सगळ्या शेतकरी मंडळींची एक डायलॉग मी म्हणतो आणि त्यांना ते पटतं आणि ते सोडून देतात. मी त्यांना म्हणतो, माझी माझी पावलं पंढरीच्या वाटेने चाललेली आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती बारीची वाट. ती वाट लागते. तर आपण ते सोडून देऊया आणि या कमीत कमी स्वतःची सुटका करायची असेल तर चुकीच्या गोष्टी तरी करूया नको. म्हणजे काही प्रश्न सुटण्यासारखे असतील, सुटतील, नक्कीच सुटतील, सुटणारच आहेत. आता याच्याकरता आपल्या मनामध्ये नेहमीच होकारात्मक आणि सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. आपण नेहमी कोणाशी बोलायला लागलो, मुंबईमध्ये घ्या, शहरात घ्या, टॅक्सीमध्ये बघा, बसमध्ये बघा, ट्रेनमध्ये आम्ही कोणाशी तोंड उघडलं की त्याची तक्रार सुरू होते की हे असंच आहे, ते तसंच आहे, आमचा साहेब असा आहे, आमचं बायको अशी, आमचा नवरा असा आहे, माझी सासू अशी आहे, मुलं ऐकत नाहीत, घरातले माणसं कोणी कॉपरेट करत नाही, ट्रेनने उशिरा येते, पाऊस कधी पडेल, मला नको तेव्हाच पाऊस पडतो, मी छत्री नेली नाही की पाऊस पडतो. सगळ्या गोष्टीची तक्रार 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 करत असतो आणि तक्रार करणारा माणूस कधीही आनंदी, सुखी आणि प्रश्न सोडवत नसतो. तेव्हा जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये तक्रार येईल,
कशाबद्दल तरी, तेव्हा थांबूया आपण आणि म्हणूया या तक्रारीतनं, तक्रार मी नोंदवल्यातनं माझ्या मनावर त्या तक्रारीचे काय परिणाम उमटलेत, माझं मन किती नकारात्मक झालंय, मला त्याचा किती माझ्या जीवाला लागली एक गोष्ट, याचा आपण विचार करायचा. कारण तुम्ही तक्रार केलीत, सगळे हो म्हणतील, हो अरे बुवा माझ्याकडे पण असंच आहे. तक्रार तक्रार फक्त वाढत जाईल आणि तो तक्रारीचा जो विषाणू आहे, व्हायरस आहे, तो सगळीकडे पसरत जाईल. तेव्हा आपल्या मनामध्ये होकारात्मक विचार ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि होकारात्मक विचार म्हणजे कसे, तर होकारात्मक विचार मी सुरुवातीला जे केलं त्याने असतात. जेव्हा मी कृतज्ञ असतो मित्र हो, तेव्हा माझं मन शांत असतं. जेव्हा मला आभार मानायचे असतात, धन्यवाद द्यायचे असतात, तेव्हा मी विचार करतो की माझ्याकडे काय आहे. सकारात्मक विचार म्हणजे तरी काय काय आहे. आम्ही नेहमी शहरातल्या मंडळींना सांगत असतो की अरे तू बँकेत जातोस आणि बँकेकडे कर्ज मागतोस, तेव्हा बँक तुला कर्ज का देते? तुला पैसे हवेत म्हणून देत नाही, तर तुझ्याकडे काहीतरी आहे ज्याच्या जोरावर तू पैसे मागतोस. बँक नेहमी तुमच्याकडे काय जमेची बाजू आहे हे बघून तुम्हाला कर्ज देते बँक. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण तक्रार करत असतो त्याच्याऐवजी आपण म्हणतो माझ्याकडे काय आहे त्याचा जर मी विचार केला तर आपल्या मनामध्ये नक्कीच होकारात्मक विचार चिकटून राहतात. आणि होकारात्मक विचार नुसते करायचे नसतात, त्याला होकारात्मक विचाराला एक दिशा द्यायची असते. कृतज्ञता, आपल्या कुटुंबाविषयी वाटणारं प्रेम, निसर्गाविषयी वाटणारा आदर, आपल्या आईवडिलांच्या विषयी वाटणारी कृतज्ञता, आपल्या समाजाशी वाटणारं आपलं जे काही ऋणानुबंध असतात ते, आपलं मातीशी नातं असतं, आपल्या काम व्यवसायाशी नातं असतं, त्याची कृतज्ञता बाळगतो आपण. सकाळी उठून नमस्कार करतो आणि म्हणतो की देवा तुझ्यामुळे आज मला हे दिवस दिसत आहेत, मला डोळे उघडून बघताय ते सगळे जग. हे कृतज्ञतेचे भाव आपण मनात ठेवूया, तर आपलं मन होकारात्मक राहील. दिवसभरात विचार करायचा की आज कोणती छानशी गोष्ट माझ्या मनात घडली बरं, ज्याचा मला आज आनंद होतोय. आपण तक्रार करत असतो किंवा आपण काहीतरी चकाटे पिटत असतो, त्यातनं काही निष्पन्न होत नाही. चांगले विचाराचं आदान प्रदान करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्या आपण सतत एंगेज राहिलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नातं मैत्रीचं असलं पाहिजे. शत्रू पटकन बनतो आणि शत्रू आपल्याला नेहमी वाटत असतो की शत्रू बाहेर असतो, पण शत्रू आपल्या मनात असतो. आपण त्याला मनात जागा करून दिलेली असते आणि तो आपला वेळ खात असतो, आपली शक्ती खात असतो की मी असं करीन तसं करीन, असा बदला घेईन, अशी दाखवीन. काय केलंस? तुला याने काही मदत झाली का? काही मदत नाही झाली. अरे सिनेमामध्ये वगैरे बघणं बरं आहे की बदले की आग वगैरे, सिनेमात ते सगळे हिरो बिरो करत असतात, 3 तास दोन सिनेमा संपतो, आपलं आयुष्य तिकडे सुरू होत असतं. त्यामुळे शत्रू आपण शोधायला गेलो तर आपला तो जीव खातो आणि मित्र जर आपण शोधले तर आपल्या जीवाला जीव देतो. त्यामुळे रिलेशनशिप, नातेसंबंध आपले नेहमीच या मैत्रीच्या आधारावर ठेवायला पाहिजे. आणि मैत्री कोणाशी? सगळ्यात प्रथम आपल्या पत्नीबरोबर, आपल्या जोडीदाराबरोबर, आपल्या बरोबर काम करणाऱ्या माणसाबरोबर. मैत्री म्हणजे फुकटचं काम करा, फुकटचं धान्य द्या असं नाही. मैत्री म्हणजे जवळकीचं, भावनेचं नातं, एकमेकांना ओळखणं, त्यांचं दुःख समजून घेणं, त्यांच्या दुःखामध्ये थोडं सामील होणं आणि समजून घेणं की तुला जर दुःख वाटत असेल तर याचं मलाही दुःख वाटतंय, आपण दोघं मिळून रडूया नको, आपण दोघं मिळून मार्ग शोधूया. मैत्री आम्ही सांगतो, पावसाळ्यात आपल्याकडे फूल पडतात ना येता जाता, कोकणात आम्ही त्याला साकव म्हणतो, ते येता जाता पडत असतात कारण ते पक्के बांधलेले नसतात. मैत्री हा असा एक पूल आहे की जो एकदा बांधला की टिकून राहू शकतो आणि तो अनुभवावर असतो. आणि मैत्रीमध्ये विश्वास असतो, मैत्रीमध्ये प्रेम असतं, मैत्रीमध्ये आदर असतो, मैत्रीमध्ये परस्परांना मदत करण्याची इच्छा असते. जितके मैत्रीपूर्ण संबंध जास्त तितके आपण जास्त श्रीमंत. माणसाची श्रीमंती मोजायची कशात? तर मी किती माणसांची चांगली मैत्री केली, किती माणसांच्या उपयोगी पडलो,
किती माणसांच्या मदतीच्या हाकेल त्याने हाक मारली असताना मी गेलो. अरे कदाचित मी 10 माणसांना मदत केली असेल, त्यापैकी 10 माणसांनी माझी गरज असताना काही लोकांनी मदत केली नसेल, पण कुठून तरी कोणीतरी येतं. निसर्गामध्ये नेहमी समतोल असतो. आपण नेहमी म्हणतो मी एवढं केलं लोकांकरता, पण लोकांनी मला काही केलेलं नाही. अरे पण कोणीतरी केलेलं असतं, कोणीतरी करतच असतं. आणि कोणी करत असतं असं जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला दिसायला लागतं. असे नातेसंबंध पाहिजे जे मैत्रीवर आधारलेले आहेत. तिसरी गोष्ट, आपल्याकडे आपण हे सगळं का करतो आहोत? मी शेती का करतो आहे? मला वारशात मिळाली म्हणून? मला दुसरं काहीच करता येत नाही म्हणून? की शेती ही माझा व्यवसाय आहे म्हणून? मला सावतामाळ्यांची आठवण येते, कारण ते सगळे शेती करत असताना गुणगुणलेले अभंग आहेत. अशा गुणगुणणाऱ्या एका गवंड्याची गोष्ट मी सांगणार आहे. रस्त्याने जात असताना काही बिल्डिंगचं काम करत असलेली मला माणसं दिसली. 2 गवंडी होते. मी थांबून विचारलं, बाबा काय करतोस तू? तर एक जण थांबला. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. सूर्य तळपत होता. कपाळाचा घाम पुसला. मुकादमाला 2 सज्जड शिव्या घातल्या आई बहिणीवरनं. विटेवर वीट परत ठेवली, त्याच्यावर सिमेंट ठेवलं, परत वीट ठेवली. तो म्हणाला, विटेवर वीट, विटेवर वीट, विटेवर वीट रचतोय मी. त्याच्या तोंडावर ओठावर शिवी होती. पलीकडचा माणूस होता, त्याचा चेहरा वेगळा होता. चेहरा छान हसू होता, आनंद होता. तो पण तेच काम करत होता. विटेवर वीट, विटेवर वीट मध्ये सिमेंट. तेच काम करत होता तो. पण त्याच्या ओठावर शिवी नव्हती, त्याच्या ओठावर ओवी होती. मी त्याला म्हटलं, अरे तू काय करतोयस? त्यांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं. तो म्हणाला, मी इथे एक मंदिर बांधतो आहे. हे ज्ञानमंदिर आहे, ही एक शाळा बांधतो आहे. या शाळेमध्ये लहान लहान मुलं शिकायला येतील, त्यांना जीवनाचं ज्ञान होईल, शिकवणाऱ्या शिक्षकाला नोकरी मिळेल. हे शिकून तो मुलगा मोठा होईल, 4 बुकं शिकून त्याला अक्कल यावी आणि तो काहीतरी आयुष्यात करू शकेल. असं एक इमारत मी बांधतो आहे. आणि इमारत बांधत असताना विटेवर वीट, विटेवर वीट मी ठेवतो आहे. या माणसाच्या ओठावर ओवी होती, त्याच्या ओठावर स्मितहास्य होतं. तो खुशीत होता. काम तेच होतं. पण एकाला कळत होतं की मी काय करतो आहे, आणि दुसरा म्हणत होता फक्त कंटाळा. तो सतत तक्रार करत होता. दुसरा मात्र मजेत होता. काम तेच, मजुरी तीच, तोच सूर्य, तोच मुकादम. पण आपल्या ओठावर शिवी ठेवायची का ओवी ठेवायची हे आपण ठरवायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला सतत अपयश सामोरं जावं लागतं. आपल्या देशाला, आपल्याकडच्या माणसांना खूप कारणं आहेत तिची. अपयश हे जणू काही आपल्या नशिबाला लागले असं आपण म्हणतो, पण ते खरं नाहीये. यश अपयश ही फक्त काही मुमेंट्स असतात, काही फक्त क्षणाची गोष्ट असते. आपल्याला आयुष्यात आपण काय कमवत असतो तर यश आणि अपयश नव्हे, तर आपण काहीतरी सातत्याने नवीन शिकत असतो. रोज रात्री झोपताना बिछाण्यात पडल्यानंतर, उशीवर डोकं ठेवल्यानंतर मी विचार करतो, आज मला काय नव्यानं कळलं. माझं एक क्लिनिक आहे छोटंसं, 7-8 माणसं आम्ही काम करतो एकत्र. महिन्याला कोणाचा तरी वाढदिवस असतोच. वाढदिवसाच्या वेळेला आम्ही सगळं छान केक बिक कापायचं, एकमेकांना भरवायचं, गंमत जम्मत. ते झाल्यानंतर मी सगळ्यांना सांगतो, मला सांगा 1 वर्षामध्ये तुम्ही काय शिकलात? सगळ्यांना सांगावंच लागतं. आणि ते म्हणतात, सर तुम्ही आम्हाला दरवर्षी बोलायला लावता ना की या वर्षात काय शिकलात, तेव्हापासून आम्ही सारखं शोधतो काय शिकलोय म्हणून. म्हटलं एक्झॅक्टली हेच तर मला पाहिजे. रोज रात्री झोपत असताना मी 2 गोष्टी करतो. एक म्हणजे आज मी कोणाबद्दल कृतज्ञ आहे याच्या माझ्या मनाशी नोंद घेतो. आणि मी जेव्हा कृतज्ञतेची नोंद घेतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतं. दुसरी गोष्ट मी करतो, आज मी कोणत्या 3 नव्या गोष्टी शिकलो नोंद करतो.
आठवण करणं महत्वाचं आहे. जसं आपण चुकीच्या गोष्टी सारखी आठवण करत असतो ना, तसंच आपल्याला काय शिकलो या गोष्टीची सतत आठवण करून घ्यावी लागते. पण हे जी 6 मिनिटं असतात, ती माझा सगळा दिवस सार्थकी लावतात. आणि मी कृतज्ञ कोणाकरता असतो? घरातनं बाहेर पडल्यानंतर छानदार सावली होती. त्या सावलीखाली मी 2 मिनिटं थांबलो आणि एक पक्षी छान गाणं म्हणत होता. कृतज्ञ आहे मी. मी गेलो तेव्हा माझा सवंगडी मला भेटला आणि तो म्हणाला, "काय कसा आहेस रे बाबा?" छान वाटलं मला. कोणीतरी मला पाणी प्यायला दिलं. घरी गेल्यानंतर बायकोने माझ्याकडे प्रेमानं बघितलं. कोणीतरी नवखा माणूस आला होता. तो म्हटला, "काय पाहुणं कसे आहात?" हे मला मिळालं. आणि जेव्हा मी मिळवण्याचा विचार करतो ना, तेव्हा मी तितकं ते देण्याचा विचार करत असतो. तेव्हा मी जेव्हा कृतज्ञतेचा विचार करतो, लोकांनी मला काय दिले याच्याबद्दल मी आभार आहे, धन्यवाद म्हणतो, तसं मी आज विचार करतो, काय करू म्हणजे कोणीतरी माझी अशीच आठवण काढेल. किती सोप्या गोष्टी आहेत हो. किती सोप्या गोष्टी आहेत. फक्त 6 मिनिटं. 3 मिनिटं कृतज्ञता आणि 3 मिनिटं आज काय नव्यानं शिकलो. आणि असं शिकण्याची आपण गोष्ट करतो, की हां, या माणसावर विश्वास टाकू नका. माणसं विश्वास टाकण्यासारखी नसतात. हे मी शिकलो नाही, तर माणसावर विश्वास टाकण्याकरता काय करायला पाहिजे हे मी शिकलो आज. मी माझं आज काहीतरी चुकलं, त्यातनं मी काय शिकलो? आज मी उगाचच चिडचिड केली, उगाचच बायकोशी भांडलो, उगाचच मुलांना ओरडलो, उगाचच धपाटे घातले. उगाचच माझ्या बैलाच्या पाठीवर मी एक काठी मारली. उगाचच. माझा राग आणखीन कोणावर काढला. आता मला तसं नाही करायचं. माझ्या मनाला आवर घालायचंय. उभ्या पिकातलं ढोरं त्याला आवर घालायचंय. त्याला बांधून ठेवायचं एके ठिकाणी. मन म्हणजे काय? माकडासारखं असतो, इकडे तिकडे फिरतच असतं ते. त्याला पकडून ठेवायचं आणि त्याकडनं काम करून घ्यायचं. मन हा आपला सगळ्यात मोठा मित्र आहे. आणि सगळं कसं होतं? कसं साध्य करायचं? असं जर तुम्ही विचाराल, तर आणखी एका मित्राची ओळख करून देतो. हा मित्र तर आपल्या जन्मापासून असतो, तह-हयात आपली सोबत करत असतो. तुम्हाला कळो न कळो, जाणीव असो नसो, तो मित्र म्हणजे आपला श्वास. या श्वासामध्ये इतकी जादू आहे. या श्वासामध्ये इतकी ताकद आहे, की जर काही क्षण श्वास बंद पडला तर आपले काय हाल होतात आपल्याला माहिती आहे. तडफडतो आपण काही सेकंद पाण्यात जास्त राहिलो तर. कारण श्वास आपल्याला प्रत्येक क्षणी नवीन ऊर्जा देत असतो. तो श्वास आपला खरा मित्र आहे. आपलं मन अशांत असतं आणि या अशांत मनाला जर मला शांत करायचं असेल, तर कोण मला मदत करू शकतं? दारू नाही, माझा जवळचा मित्र नाही, बायको नाही, प्रेमाने बोललेले 2 शब्द नाही. हे तर मदत करतातच, पण मला सगळ्यात जवळचा असतो तो म्हणजे माझा श्वास. या श्वासावरती आपल्या संत माऊलींनी खूप काम केलेलं आहे. त्यांनी श्वासाला आपला मित्र तर मानलेलंच आहे, पण श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर तुमचं मन लवकर शांत होतं. कारण तुमच्या मनामध्ये विचाराचा जो गोंधळ चालू असतो ना, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि श्वासावरती लक्ष देतो. चांगल्या गोष्टीकडे लक्ष देतो. तरी साधी गोष्ट आहे, काही विशेष नाही आहे. मी काय खूप नवीन काही सांगतच नाहीये तुम्हाला. तुमच्याचकडनं शिकलोय मी. म्हणजे कुंडीत लावलेले झाड आहे, तिथे जर तण उगवलं तर मी ते पहिले उपसून टाकतो. दुसरी परत परत टाकतो उचलून. माझ्या शेतात मी पेरणी केली, सगळं केलं, पण जर बिया काहीतरी कीड लागली किंवा दुसरं काही जर उगवायला लागलं तर ते मी आधी काढतो. कारण त्याच्याकडे सगळी शक्ती जाते. माझं पाणी, खत, कष्ट सगळे त्याकडे जातात, त्या तणाकडे जातात. ते मी फक्त उपटून टाकतो. आणि हे उपटून टाकण्याकरता काय पाहिजे तर मन स्वस्थ पाहिजे. जाणीव पाहिजे की अरे हे माझ्या मनात घुसतोय बरं का. आपण जसं म्हणतो की अरे माझ्या शेतीत तर बिळं दिसायला लागली आहेत, काहीतरी केलं पाहिजे. तसं मला याची जाणीव होते आणि या जाणीव मला श्वास करून देत असतो. आणि अगदी सोपं आहे. आपण शांतपणे स्थिरपणे बसलो, एके जागी स्थिर बसलो. ज्ञानेश्वर माऊली कशा बसतात आपण पाहिलेले आहे, फोटोत पाहिलेले आहेत.
ताठ बसलेले असतात, मांडी घालून बसलेले असतात आणि त्यांचा चेहरा अतिशय शांत, गंभीर आणि आनंदी असतो. कारण श्वासावरती त्यांचं पूर्ण नियंत्रण असतं. तेव्हा हे अजिबात कठीण नाही. इतकं सोपं आहे की ते आपण करत नाही. आणि जर आपण करायला लागलो तर त्याचे खूप फायदे होतात आपल्याला. आपलं मन शांत राहू शकतं आणि शांत मन सगळे प्रश्न सोडवू शकत असतं. तक्रार करणारं, चिडणारं, रागावणारं मन नाही. ते कोणतेही प्रश्न सोडवू शकत नाही. शांत, आनंदी, शहाणं मनच काहीतरी करू शकत असतं. आणि शेतकरी हा सगळ्यात शहाणा असतो, कारण तो निसर्गाच्या सगळ्यात जवळ असतो आणि निसर्ग शहाणा असतो. एका झाडाशेजारी दुसरं झाड लावलं तर ते प्रकाशाची वाट स्वतः झाड शोधत जातं. त्या झाडाकडे बोट लावून म्हणत नाही की काय माझा तू सूर्यप्रकाश चोरून घेतलास, मी माझा मार्ग शोधतो, मी इकडे फांदी माझी निर्माण करतो म्हणजे मला भरपूर हवा पाणी उजेड मिळेल. दॅट्स द आयडिया. हे सगळं निसर्ग शिकवतो ना आपल्याला. झाडाने कसं वागावं, कसं राहावं हे झाडं आपल्याला शिकवतात, प्राणी आपल्याला शिकवतात. आपण डोळे उघडून बघत नाही. तर आपण हे डोळे उघडूया, मनाचे चक्षु उघडूया, श्वासावरती लक्ष केंद्रित करून फक्त दिवसभरातली 15 ते 20 मिनिटं मित्र हो, दिवसभरातली 15 ते 20 मिनिटं जरी तुम्ही शांत स्वस्थ स्थिर बसलात की मी त्याला काहीही करत नाही. मनात चिंता आली तर ती सोडून देतो. अरे आपल्याकडे ज्या नद्या वाहताना आपण दिसतात त्या नद्यामध्ये कचरा पडतो आणि तो जातो वाहून ना आपोआप. तसे माझ्या मनातली चिंतेचे नकारात्मक विचार आपोआप जातात, वाहून जातात. मी काठावर बसून त्यांच्याकडे बघतो, पाहतो कोणते विचार येत आहेत आणि जात आहेत. त्या विचारात अडकत नाही, पकडून ठेवत नाही. आता आम्ही सांगतो, माझ्या एका शेतकरी मित्राने मला सांगितलं, तुम्ही म्हणता ना आमच्या गावाकडे म्हणतात म्हशीची शेपटी धरली ना ती म्हैस आपल्या अंगावर उलटते, ती शिंग खुपसून मागेल. अरे पण तुम्ही शेपटी धरलीत का? आणि आरडाओरडा करतो की म्हैस माझ्या अंगावर आली. अरे ती शेपटी तू धरलीस. नकारात्मक विचारांची शेपटी मी पकडली तर ते माझ्या अंगावर येणार नाही तर काय होणार? शेपटी सोडा, म्हैस आपोआप जाईल आपल्या मार्गाने निघून. ते असे पण जाऊन देतो, तटस्थपणे बघतो, शांतपणे बघतो की हा असे माझ्या मनाचे व्यवहार चाललेले आहेत. तर आपण शेतात मध्ये उघडून बघतो, हे किती छान डोलतायत वाऱ्यावरती, असं आहे तसं आहे, फळ येत आहेत, रंग बदलतायत, फळांचे फुलांचे रंग बदलतायत, नवीन आलेले आहेत पोलिनेशन करण्याकरता, परागवहन करण्याकरता नवीन नवीन काहीतरी पक्षी येत आहेत, बटफ्लायज येत आहेत, मॉथ्स येत आहेत, कीटक येत आहेत. आपण पाहतो ना उभे राहून आणि ते बघून खूप आनंद वाटतो. तसंच आपल्याकडे बघायचं. आपल्या मनामध्ये, आपल्या मनात आनंदाची शेती लावायची, होकारात्मक विचारांची शेती लावायची. आणि शेतीला आपण जितकं ध्यान देऊ, जितकं लक्ष देऊ, जितके आपण श्वास तिच्याकरता खर्च करू, तितकं आनंदाचं पीक वाढणार आहे, तितके नवे नवे मला अर्थ सापडणार आहेत, नव्या नव्या वाटा सापडणार आहेत, नव्या पद्धतीने मी जुने प्रश्न सोडवायला सुरुवात करणार आहे आणि त्याचे नेहमीच आपल्याला फायदे मिळत असतात. त्यामुळे इतक्या साध्या गोष्टी असतात, सोप्या गोष्टी असतात, इतक्या सोप्या असतात की त्या सोप्या असल्यामुळे लक्षात येत. तर मी म्हणाल की काय प्रवचन करताय, गुरु झाले की काय? नाही नाही, मी फक्त माझे अनुभव सांगितले तुम्हाला. आणि सगळ्यात जास्त कोण असेल आपला मोठा गुरु? आपला स्वतःचा अनुभव आणि त्याच्यावर केलेलं होकारात्मक चिंतन. नाही तर अनुभवावरती नकारात्मक चिंतन आपण खूप करतो, पण होकारात्मक चिंतन मी जेव्हा करतो तेव्हा खरोखरच आनंदाचा मळा आपल्या मनात फुलू शकतो. आणि जो आनंदाचा मळा माझ्या मनात फुलतो तोच मला माझ्या शेतात दिसतो ना. तर अशी ही सगळी कथा आहे. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलीत आणि मला दिसतायत माणसं 35-40 माणसं येत आहेत. थोडी एक दोन येऊन गेले, त्याला काहीतरी मिळालं असेल का? शब्द पुरेसा असतो. आम्हा घरी जण शब्दाचीच रत्ने, एखादं रत्न मिळालं तरी बस असतं. तसं काहीतरी रत्न तुम्हाला मिळेल, एखाद्या शब्दाचं, एखाद्या विचाराचं, आणि तुम्ही मनाशी जपून ठेवा आणि ते वापरायला लागा.
ते कडी कुलपात बंद करून ठेवायची गोष्ट नाही ज्ञान, वापरण्याची गोष्ट आहे. तर मला आमचे मित्र जयदेव वर्वे, अमृत कुलकर्णी यांनी आमंत्रण दिलं आणि माझ्या शेतकरी बंधूंची, ज्या एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला जो संवाद करायला मिळाला, याच्याविषयी मी अतिशय कृतज्ञ आहे. तुमच्यापर्यंत माझे अनुभव, माझे 4 समज, तो काही 4 शहाणपणा मला मिळालेला आहे. 40 वर्ष प्रॅक्टिस करतोय मी. त्यातनं काहीतरी जे मिळालेले रत्न ती थोडी वाटली. तुमच्याकडे ठेवा, वापरायला लागा, आपल्या मनामध्ये सतत जपा. खूप खूप आनंद झाला. खूप कृतज्ञ आहे. खूप धन्यवाद. तुम्ही माझं ऐकलत, मला बोलवलत आणि माझे अनुभव शेअर करायची, सांगण्याची तुम्हाला संधी दिली, याबद्दल मी आपला आभारी आहे, कृतज्ञ आहे. आज रात्री झोपताना मी म्हणणार आहे, शेतकऱ्यांचा मी कृतज्ञ आहे. वदनी कवळे घेता नाव घ्या कृषीवनाचे. तसं कृषीवनाचं नाव आज मला घेता आलं, याच्याबद्दल मी स्वतःचे पण आभार मानतो. भेटूया परत कधी. जयदेव बर्वे बोलवतील आपल्याला. कधी कधी प्रश्नोत्तराचा पण आपण कार्यक्रम करू. आज फक्त 1 मार्गी झालं, 2 मार्गी आपण कार्यक्रम करू. पण तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल, तुम्हाला पाहायला नक्की आवडेल, तुमच्या शेतीला भेट द्यायलाही आवडेल. होय, इन्शाअल्लाह कधी जमेल आपल्याला, नक्की जमेल. थांबतो मग मी आता. स्पीकर वगैरे कृष्णाच्या